ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फार्स. नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकामं सुरू असल्याचा संताप संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. त्यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशाप्रकारे पायबल्ली करतात याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी मोहीम हाती घेतली, पण बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलेलं नाही. केवळ एका सहाय्यक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा फार्स केला गेला. याबद्दलची खंत आमदार संजय केळकर यांनी नवे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे व्यक्त केली आहे. काही ठिकाणच्या बांधकामांचा तपशील तक्रारदारांनी सादर केले, पण कारवाई झालेली नाही. याकडे देखील श्री संजय केळकर यांनी लक्ष वेधलं आहे. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई गंगा मांडतो. ठाणेकर नागरिकांनो, उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 1 ते 12 मे 2024 गावदेवी मैदान ठाणे पश्चिम. वेळ सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत. कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे. आंबा महोत्सव 1 मे ते 12 मे 2024 गावदेवी मैदान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. नक्की भेट द्या.